तर हा आहे अर्णव आणि अर्णवचा हा आहे पहिला व्लॉग आणि अर्णवला छोटे मोठे व्हिडिओ करायला भरपूर आवडतात आणि त्याचा हट्ट होता की माझा एक छोटासा यूट्यूब चॅनल असावा. तर तो मी आज खोलला आहे आणि त्याचा पहिला व्लॉग आहे. तर तुम्ही नक्की इथे या आणि ते सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि छोटासा मुलगा असल्या कारणामुळे छान छान कमेंट पण करायला विसरू नका. तर आज आम्ही आलो बांद्रा फोर्टला. इथे आज आम्ही आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये आमच्या डान्स ग्रुपला परफॉर्मन्स करण्याची संधी मिळाली आहे. ज्या क्षणाची आणि ज्या दिवसाची मी वाट पाहत होती तो आजच्या क्षणाशिवाय आणि दिवसाशिवाय कुठचाही नसेल. अर्णवसारखा छोटासा कलाकार ज्याने आपल्या सिनेमासृष्टीतील मोठमोठे कलाकारांसमोर डान्स केला, याशिवाय सगळ्यात मोठी गोष्ट कुठचीही नाही. त्याच्या जागृतीसाठी ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आपल्या सिनेमासृष्टीतील बरेच मोठमोठे कलाकारही तिथे आलेले आणि त्यांच्यासमोर त्याने परफॉर्मन्स केला. तर तो तुम्ही नक्की पहा, व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आम्ही आज सकाळी लवकर उठून 5:45 घरातून निघालो आणि जोगेश्वरीवरनं चर्चगेट ट्रेन पकडले आणि आम्हाला बँड्राला उतरायचं आहे. आणि आता आम्ही बँड्राला उतरलेलो आहोत आणि 6:15 बरोबर झालेले आहेत आणि इथून आता आम्ही बाहेर पडणार आहोत आणि बाहेरनं आम्ही बस पकडून मग बँड्रा फोर्टला तिथे जाणार आहोत आणि तिथे आमचा पूर्ण ग्रुप येणार आहे. तर सगळी मुलं येईपर्यंत थोडा वेळ जाणार आहेत आणि 7 वाजता तिथे टाईम दिला आहे पोचण्याचा. तर आता आम्ही थोड्या वेळाने तिथे पोचू आणि नंतर कसा कार्यक्रम होईल तो तुम्ही पूर्ण पहा आणि तुम्हाला आम्ही तो दाखवू. झालंय. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. प्रीतीजी झांकियानी सुप्रसिद्ध अभिनेत्री यांचं इथे मंचावर आगमन झालेलं आहे. आजा जिंद शामी आने के तले आजा जरी वाले नीले आसमाने के तले जय हो जय हो आजा आजा जिंद शामी आने के तले आजा जरी वाले नीले आसमाने के तले जय हो जय हो
गोपाळ गोविंद रे गोपाळ आला रे आला गोविंद आला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा आला रे आला गोविंद आला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा गोविंद रे गोपाळ गोविंद रे गोपाळ आला रे आला गोविंद आला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा आला रे आला गोविंद आला गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा टेन्शन नाही लेता ये बंदा किती पण उंचावर बांधा टेन्शन नाही लेता ये बंदा किती पण उंचावर बांधा करायचा नाही औंधा आला दहा घराचा गोविंदा हो घरा रे गोपाळा यशोधरच्या धान्या बाळा हो घरा रे गोपाळा हो घरा रे गोपाळा तुझ्या घरात काही पाणी घागर उतारी रे गोपाळा घरात नाही पाणी घागर उतारी रे गोपाळा हे हलकी बोलते विठ्ठल तारा आलवरी ढोलती गोविंद गोपाळा नंदाचा कान्हा खाली धिंगाणा संगीताच्या गोपाळांचा रंग तो मिळा एक गोकुळच्या चोरांचा लय बोलबाला माखन चोरात आहे बन्सीवाला हे गोकुळच्या चोरांचा लय बोलबाला माखन चोरात आहे बन्सीवाला हड्डीभर आमचा डोळा दह्या दुधाचा काला हड्डीभर आमचा डोळा दह्या दुधाचा काला हे नाद करायचा नाही होता आला तर हात करायचा गोविंदा हो घरा रे गोपाळा यशोधरच्या धान्या बाळा हो घरा रे गोपाळा हो घरा रे गोपाळा तुझ्या घरात नाही पाणी घागर उतारी रे गोपाळा तुझ्या घरात नाही पाणी घागर उतारी रे गोपाळा म्युझिक प्लीज. क्या बात है, सुंदर. वाह वाह वाह. या सर्व खेळा आला रे आला महिला गोविंदा
अक्षरशः आपण छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांना बघतोय असं वाटतंय. टाळ्यांच्या गजरात राजे शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा आपण पाहतोय. मानवी मनोऱ्यातर्फे दिला जातोय. खरोखरच अतिशय अभिमानाचा आणि राष्ट्रप्रेमाचा असा हा क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि हा जयंती उत्सव आपण मोठ्या उत्साहाने इथे साजरा करतो. जीव असा लाव घमासान होऊ दे, जोश भरू अंगी जल्लोष उडू दे. आवाज झाला गोविंद आला, जोगेश्वरीचा हा राजा आला. अधिकारी कार्यालयातर्फे तसंच पोलीस फोर्स आणि इतरांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आहे आणि त्यात मला सहभागी व्हायची संधी दिली याबद्दल खूपच आभारी आहे, कृतज्ञ आहे. आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्रद्धास्थान छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या स्मृतीला मी वंदन करते. कारण त्यांच्या नुसत्या नावानेच वीरश्री संचारते. जसं समर्थ रामदासांनी म्हटलं आहे, निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू जाणता राजा. मला वाटतं प्रत्येक नेत्याने त्यांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. आणि आत्ता जी इथे प्रात्यक्षिक सादर झाली ती अत्यंत देखणी होती, मनोरम होती, अतिशय सुंदर होती. मला माहिती आहे त्याच्यामागे खूप विद्यार्थ्यांची मेहनत आहे. मी त्यांचं अभिनंदन करते. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक क्रीडा क्षेत्रातले आणि सिनेमा क्षेत्रातल्या रथींबरोबर हे व्यासपीठ शेअर करायची मला संधी मिळाली. छत्रपती शिवरायांचे मावळे आणि तो वसा, तो वारसा आपण पुढे घेऊन जातोय. या सगळ्याची आपण जाणीव ठेवणार आहोत. सगळ्यांना विनंती की जे रॅलीमध्ये सहभागी आहेत त्यांच्यासाठी कृपया जागा रिकामी करावी, त्यांना विद्यार्थ्यांना पुढे जाऊ द्यावं. 3च्या ओळीमध्ये आपण सगळेजण शिस्तीमध्ये सुरुवात झालेली आहे. सगळ्यांनी शिस्तीमध्ये या पदयात्रेमध्ये सामील व्हायचं आहे. आपण पदयात्रेवरून जेव्हा परत याल तेव्हा आपल्यासाठी इथे खाऊची सोय करण्यात आलेली आहे. पदयात्रेमध्ये असताना आपल्याला कुठेही पाण्याची गरज लागली किंवा आपल्याला ज्यांना जी जी गरज लागेल त्यांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी आणि नक्कीच ही पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा पराक्रम याचं स्मरण करत आपण ही पदयात्रा सुरू करतोय. कसा वाटला तुला फोर्ट? मस्त. कुठे आलोय आपण आज? आहे कुठे आहे? कुठे आहे? बघा. चला.
तर अशा प्रकारे उत्तमरित्या कार्यक्रम पार पडलेला आहे आणि तुम्हीही तो पाहिला असेल. आणि आता आम्ही बँड्रा फोर्ट पाहणार आहोत आणि हे पहा, तुम्ही पण पहा या व्हिडिओच्या निमित्ताने. आणि तुम्ही पण आपल्या मुलांना इथे घेऊन नक्की या, जेणेकरून आपल्या मुलांना हे सर्व पाहता येतील. आणि हे पाहून झाल्यानंतर बाजूलाच गार्डन आहे. तर अर्णवची इच्छा आहे की तिथे गार्डनमध्ये मजा करण्यासाठी जायचं आहे, तर त्याला तिथेही घेऊन जाणार आहोत आणि नंतर आम्ही घरी जाणार आहोत. तर चला भेटू आपण अशाच वेगवेगळ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. ये धावायचं नाही. चला बाप्पा. चिवड्याचं त्या दिवशी चांगला माझी मम्मी बनवते.